चला बसून घ्या, सगळ्यांनी बसून घ्या. आपसात कोणीच बोलायचं नाही. रमेश, आपसात बोलायचं नाहीये. जर आपसात बोलणार त्याला वर्गाच्या बाहेर काढण्यात येईल. लक्षात घ्या. आपण इथे आज एक अतिशय सुंदर गोष्ट शिकणार आहोत, धडा शिकणार आहोत, ज्याचं नाव आहे स्वप्न विकणारा माणूस. बघा, नावातच सर्व काय आहे आणि हा धडा तुमच्या भवितव्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. तर धड्याचं नाव आहे स्वप्न विकणारा माणूस आणि हे याचं लेखन केलेलं आहे अशोक कोतवाल. अशोक कोतवाल सुप्रसिद्ध लेखक आहेत. बघा, अशोक कोतवाल यांनी अनेक कविता संग्रह लिहिलेले आहेत, लेख लिहिलेले आहेत. त्या कविता संग्रहापैकी मला आवडणारा कविता संग्रह म्हणजे मौनातील पडझड. अतिशय सुंदर कविता आहेत त्यामध्ये. मौनातील पडझड, कुणीच नाही कुणाचे, हा देखील कविता संग्रह त्यांचा सुप्रसिद्ध आहे. आणि हा जो आपण धडा शिकणार आहोत म्हणजे स्वप्न विकणारा माणूस, ही गोष्ट आपण पाहणार आहोत. ललित लेख सावलीचं घड्याळ या त्यांच्याच ललित लेखातून हा धडा घेतलेला आहे, ज्याचं नाव आहे स्वप्न विकणारा माणूस. बघा, स्वप्न कोण पाहत नाही? स्वप्न सगळेच जण पाहतो. तुमचं पण काहीतरी स्वप्न असेल की मी मोठा होऊन डॉक्टर बनणार, मी मोठा होऊन इंजिनियर बनणार, मी मोठा होऊन कलाकार बनणार, मी मोठा होऊन चित्रकार बनणार. आहेत की नाही स्वप्न? व्हेरी गुड. स्वप्न पहावी, सगळ्यांनी स्वप्न पाहावी. ज्यांच्याकडे संवेदनशील मन असतं तीच लोक स्वप्न पाहतात आणि ज्यांच्याकडे असंवेदनशील मन असतं म्हणजे भावनाच नसतात ती लोक स्वप्न पाहत नाहीत. आणि जी लोक स्वप्न पाहतात ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात. बरोबर की नाही? आता तुम्हाला डॉक्टर व्हायचं आहे तर तुम्ही काय करणार? भरपूर शिकणार, सायन्स घेणार कॉलेजात जाऊन. बरोबर की नाही? सायन्स मधून तुम्ही पदवी संपादन करणार. बरोबर की नाही? आणि मग डॉक्टर होणार. याच्या मागे भरपूर प्रयत्न आहेत आणि स्वप्न पहावी. आता स्वप्न पहावी, बरं, कोणती स्वप्न पहावी किंवा स्वप्न कशी निर्माण होतात आपल्याला माहिती आहे का? तर नाही. स्वप्न आपल्याला निर्माण करावी लागतात. म्हणजे समजा मला कलाकार व्हायचं आहे तर मी कलाकाराच्या दृष्टीने मी स्वप्न पाहणार आणि ती स्वप्नाच्या मागे धावणार, पळणार, प्रयत्न करणार आणि मग ती स्वप्न पूर्ण होणार. स्वप्न अशीच निर्माण करता येतात का? तर नाही. स्वप्न पाहिल्यानंतर त्या स्वप्नामागे आपले अथक प्रयत्न असावे लागतात. या धड्यामागे हेच सांगितलेलं आहे. बघा बघा संवेदनशील मन असतात ना, संवेदनशील मन किंवा अथक प्रयत्न करण्याची क्षमता ज्याच्यामध्ये असते, गट्स ज्या म्हणतात इंग्लिशमध्ये, ते असतं, तीच लोक स्वप्न पूर्ण करू शकतात. आता जी स्वप्न पाहत नाही, जे लोक स्वप्न पाहत नाहीत किंवा तुम्ही स्वप्न कोणतरी असेल की मला काहीच म्हणायचं नाही, माझं स्वप्नच नाहीये, मग त्यांचं आयुष्य अधांतरी असतं. म्हणजे धड इकडचाही नाही, धड तिकडचा नाही. म्हणजे ये रे दिसा भर्रे पोटा. बरोबर की नाही? एक म्हण आहे बघा, ये रे दिसा भर्रे पोटा. अशी त्यांचे आयुष्य व्यतीत होत असतं. पण जो स्वप्न पाहतो त्याचं आयुष्य एक मार्गी असतं. त्याला माहिती असतं आपलं ध्येय काय आहे, आपल्याला काय ध्येय गाठायचं आहे, कुठल्या रस्ता आपल्याला चूज करायचा आहे, कुठला योग्य रस्ता निवडायचा आहे आणि त्या स्वप्नामागे, त्या ध्येयामागे आपण नेहमी पळत असतो. हे या पाठ्यपुस्तकातून, या धड्यातून घेतलेलं आहे. सो स्वप्न बघा, स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता राखा आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. प्रयत्न करणाऱ्यालाच यश मिळतं.